चला आज आपण काहीतरी नवीन बनवणार आहोत. एक जरा वेगळा व्हिडिओ बनवायचा आज दाखवते. आज आहे ना पनीरची भाजी करणार आहे मी. ते पनीरसाठी लागणारा मसाला कांदा आहे, टोमॅटो, लसूण, अद्रक, परत काजू आणि हे बघा असं आहे ना, हे परतून घ्यायचंय आणि मग हे सगळं मसाला नाही का एकत्र मस्त असं ह्याला आहे ना असं फ्राय करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक 15-20 मिनिटं. आणि चवीपुरतं थोडा खडा मसाला टाकायचा, दालचिनी, लवंग आणि मिरे. जास्त नाही, 2-4 टाकायचे कारण त्याने पण मसाला चरकतोय ना. आणि आहे ना एक अर्धा पाऊण ग्लास पाणी टाकायचं कारण हे पाणी टाकून शिजवल्यामुळे कसं एकदम मसाला लई मस्त शिजला जातो. भाजी करायला म्हणलं व्हिडिओ बनवावा आज एक चांगला. लाईट गेली. मी बघा मसाला शिजून तयार झाला, पण मज्जा काय झाली माहिती का, लाईटच गेली. बघा हे आपला मसाला वाटून झालाय आता. गणपत करा. आता आपण देणार मसाल्याला तडका. म्हणजे पुरतं हिंग घालायचं. हिंग कसं हिंगाने पोट पण साफ राहते. असं झालंय बघा मसाला. अजून थोडा राहिलाय परतायचा. थोडं मसाल्याने तेल सोडलं. ही चवीपुरतीच बरं का, जास्त नाही. एकच चमचा टाकलाय मी लाल तिखट. गरम मसाला, एक चमचा पनीर मसाला, 1 ते 1.5 चमचा. पनीर अर्धा किलो आहे ना, तर मी थोडं 1.5 चमचा घातलाय. पनीर आहे ना गरम पाण्यामध्ये टाकायचं बरं का, कारण पनीर फ्रीजर मधलं असतं ना तर एकदम गच्च राहतं ना. जरा उकळतं पाणी करायचं आणि असे तुकडे बनवून मग त्याचे गरम पाण्यामध्ये टाकून द्यायचं. तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही पाणी घालू शकता मध्ये. म्हणजे जास्त जर तुम्हाला ग्रेव्ही चांगली घट्ट पाहिजे असेल तर तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं. मला कसं मी थोडं ग्रेव्ही चवीपुरता सॉस पण घालायचा. सॉस घातला ना म्हणजे भाजीला टेस्ट वेगळीच येते. आणि चीज पण. आता मला खिसली नाही सापडली म्हणून मी कट करून टाकते. शेवटला 1 चमचा मीठ घालायचं. मी 1 चमचा घालते माझ्यानुसार. तुम्हाला जेवढं लागतं तुम्ही तेवढं वापरू शकता. बघा झाली आपली भाजी तयार. अशी झाली आहे बघा पनीरची भाजी. म्हणलं चला आज काहीतरी नवीन करावं म्हणून साठी मस्त एक व्हिडिओ बनवला. पनीरची भाजी बनवली आहे. बघा आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा.